आज ज्ञानसिद्धी आदर्श गुरुकुल विद्या मंदिर या ठिकाणी आपण नागपंचमी का साजरी करतात, या सणाचं आपल्या भारतीय परंपरेमध्ये काय महत्व आहे, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये साप नाग हे का उपयोगाचे आहेत, का गरजेचे आहेत, याच्याबद्दल थोडीशी माहिती थोडक्यात समजून घेणार आहे। आज श्रावणातला पहिला सोमवार आणि आपला श्रावणातला पहिला सण नागपंचमी। तर नागपंचमी का साजरी केली जाते? नाग किंवा साप हे आपल्या अन्न साखळीतले खूप महत्वाचे घटक आहेत। शेतकऱ्यांची आता पेरणी झालेली असते, त्यांच्या धान्यांना कोंब सुटत असतात आणि मग हे कोंब खाण्याचं काम कोण करतं? उंदीर करत असतो। मग ह्याच उंदराला खाण्याचं काम करतो साप। म्हणजे साप एक प्रकारे शेतकऱ्याच्या धान्याचं रक्षण करत असतो। मग तू बाबा आमच्या धान्याचं रक्षण करतोयस, आमच्या पिकांचं रक्षण करतोयस, म्हणून त्याच्या सन्मानार्थ आजची ही नागपंचमीची पूजा केली जाते। मग जे नाग आणि साप शेतात आढळतात ते सगळेच विषारी असतात का? तर नाही, सगळेच साप किंवा सगळेच नाग हे विषारी नसतात। त्याच्यामध्ये विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकार पडत असतात। ते कोणते कोणते असतात, त्याचे प्रकार पडतात ते आपण नंतर आपल्याला डिस्प्ले केलं जाईल, तिथं आपण बघूया। मग अशा पद्धतीने जर साप अचानक कुठेतरी आपल्याला शेतात आढळला किंवा घराशेजारी फिरताना दिसला तर लगेच त्याला मारायचं का? तर नाही, तो सुद्धा त्याच्या अन्नाच्या शोधातच फिरत असतो। आपण त्याला अडथळा निर्माण करायचा नाही। असा साप किंवा नाग जर आढळला तर त्वरित सर्पमित्रांना किंवा ज्यांना साप पकडता येतात असे आपल्या ओळखीतली लोक असतील तर त्यांना बोलवून घ्यायचं, त्या सापाला किंवा त्या नागाला पकडून ते त्यांना त्यांच्या परिसरामध्ये नेऊन सोडतात आणि त्याला जीवदान मिळतं। बरोबर आहे? हा, बरं, अजून काही अशा खूप छान गोष्टी आहेत सापाबद्दल। आपण बघा, आपल्याकडे अंधश्रद्धा असते, साप दूध पितो। साप दूध पितो का हो? नाही, साप दूध पित नसतो, तर साप उंदीर खात असतो। बरोबर आहे, साप उंदीर खात असतो। अजून एक, साप आपले दोन दात बाहेर काढत असतो बघा, सारखे हलवत असतो। का हलवत असतो? चावायला आपल्याला चावायला नाही, करत असतो की ते दोन दात बाहेर काढून आजूबाजू करत असतो। बरोबर आहे? सापाला डोळे असतात, मग तो आपल्यासारखे उघडझाप करतो डोळे, त्याच्यामुळे त्याला दिसत असतं। त्यामुळे आपल्यासारखं उघडझाप करायची त्याला गरज नसते। समजलं? पण सापाला पाय असतात का हो? मग कसा चालतो तो? पळतो कसा? एवढा फास्ट मध्ये कसा पळतो? त्याला पाय नसतं, पण त्याची जी स्किन असते, त्याच्या स्किन मुळे लवचिकता असते, त्याच्यामुळे त्याला रोडवरून किंवा शेतातून सरपटत जायला मदत होत असते। बरोबर आहे? अजून एक गोष्ट, साप बघा कात टाकतो। का कात टाकतो? आपण भरपूर ठिकाणी बघतो ना, सापाची कात पडलीये, सापाची कात पडलीये म्हणतो। का बरं? काय असतो हा कात हा प्रकार? कुणाला माहितीये? कातड घाण झालेला असतं आणि ती म्हातारी झालेली असते आणि ते काढून टाकल्यानंतर त्याच्या त्वचेवर, त्याच्या शरीरावरती अजून एक नवीन आवरण तयार होत असतं। त्यामुळं त्याला ते जुनं झालेलं आवरण काढून टाकावं लागतं आणि आपण त्याला म्हणतो मग, आणि त्या अंड्यांमधून पिलं जन्माला येतात। महत्वाची माहिती तुम्हाला सांगितली आहे। मला वाटतं की निश्चितच या माहितीचा तुम्हाला सगळ्यांना खूप फायदा होईल। त्यामुळं समाजामध्ये प्रत्येक सणाबद्दल ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा दूर करून त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण काय आहे हे आपण शोधलं पाहिजे आणि त्या जे कारण आहे त्या हिशोबाने किंवा त्या विचाराने आपण पुढे गेलं पाहिजे। आजच्या नागपंचमीच्या दिवशी आपण एकच शपथ घ्यायची की इथून पुढे जर मला साप किंवा नाग दिसला तर मी घाबरून जाणार नाही किंवा त्याच्यावरती हल्ला करणार नाही, कारण जोपर्यंत आपण कुणावर हल्ला करत नाही कुणी आपल्यावर हल्ला करत नाही। बरोबर आहे ना? हा, सापावर जर आपण हल्ला केला तर प्रत्युत्तर देण्यासाठी तो आपल्यावर मग चवताळून उठतो आणि चावा घेतो। त्यामुळे जर कुठं साप दिसला तर त्याच्यावर डायरेक्ट हल्ला न करता त्याला वाट मोकळी करून देऊन जाईल, बाजूला होऊन त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून सर्पमित्रांना बोलावून घेईल आणि मग त्याला त्याच्या परिसरात नेऊन सोडण्याची सोय करेल। नक्की